श्री स्वामी समर्थ अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर, तैसे हे स्वामी चरित्र अध्यायी वाढले. द्वादश अध्यायाचे अंती. श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपटयुक्तीने फसवपाती परी झाले व्यर्थची. स्वयंपाकाधिक करावयासी लज्जा वाटत असे त्यासी, तयात एक समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सनिध्य गुरु असे ज्या निरतरू, ऐसे बोलता सद्गुरु. बाळप्पा मनी समजला सेवे कर्या माझी वरिष्ठ, सुंदराबाई होती तिथे तेने सेवे कर्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान, परी बाळप्पावरील पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी. बाळप्पा ते उठविले तैपासून बाळप्पाशी त्रास देत अहर्दिशी गाराने सांगत समर्थासी. बाई ते शब्द ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येत, तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत, तयाशी द्रवेशा भोवत असे सांप्रत लागले. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी, सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीच्या मनात विचार येतात त्वरित, सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पा जवळी, ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी ये सत्वर, म्हणे द्यावाजी चंद्रहार राणीसाहेब मागती. चोळप्पा बोले तयासी हार नाही अम्मापासी, बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पाजवळी येऊनी सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापाशी चंद्रहार, परी चोळप्प्याची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकून बोलणे जमादार कुसे चोळप्प्या करणे, जबाब दिला चोळप्प्याने बाळप्पा देती तरी येईचे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन नृपमंदिर येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकुनी कृती राग आला राणीप्रती. सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाच्या करी जो होता आजवरी, तो काढून त्यासी दुरी करावे राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी, बसली समर्थाची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. एक वस्त्र तयावेळी पडले होते स्त्रीजवळी, तयांची कुरुण्या झोळी समर्थे करी घेतली. अल्लक शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला, तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे, जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकती आणून, न लागता एक क्षण 100वर गंती झाली. झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन, चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्ताचा असावे. पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी, परीन आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळप्पाशी दूर केले बाईसी बरे वाटले, ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करिता ती. कोणे एके अवसारी सुंदराबाई बाळप्पा फरी, रागोनिया दृष्टोंतरी ताडण करी भोवसाळ. ते ऐकुनी बाळप्पाशी दुःख झाले मानसी, सोडून स्वामी चरणासी म्हणती जावे येथुनी. आज्ञा समर्थाची घेऊनी म्हणती जावे येथुनी, याकरता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ, बाळप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना, कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर, तेथे जाऊन या सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत, हिशेब ठेवीत जपाचा. काढूनही दिले बाळप्पाशी आनंद झाला बाईशी, गर्व भरे ती कोणाशी मानिनाशी झाली. सुंदराबाईशी करावे दूर समर्थाचा झाला विचार, त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती. परी राणीची प्रीती बाईवरी भाऊ होती, या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी, तयासी हुकूम झाला सत्वरी बाईसी दूर करावे. परी राणीस भिवनी तैसे न केले तयांनी, समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयांची बोलती समर्थ कैसा करिता कारभार, ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदाराशी, कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदाराशी समर्थ काही एक न बोलत, कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरता सरकारातून तत्वता, पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पाशी, म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बाळप्पा बोलले तयांसी द्रव्यशा नाही आम्हासी, आम्ही निर्लोप मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण, एका भक्तास सांगोन करविले स्त्रींनी उद्यापन, हिशेब जपाचा घेतला. बाळप्पानी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारी, समर्था ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणी आसक्ती, तेने येते मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची.
उगीच करती दांभिक भक्ती, त्यावरी स्वामी कृपा न करती. सद्भावे जे नमस्कारिती, त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया, जय जय जी स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया, विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत त्रयोदशो अध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशो अध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु.